गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण मागील लेक्चरमध्ये सीड या टॉपिकबद्दल माहिती अभ्यासत होतो. त्यातले काही पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये सीड, त्याची डेफिनेशन, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट, त्याचे ऑब्जेक्टिव्ज, त्यानंतर टाइप्स ऑफ सीड ट्रीटमेंट आणि स्टेजेस ऑफ सीड मल्टिप्लिकेशन इथपर्यंत आपण सीड या लेसनमधील हे पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सीड डॉर्मन्सी हा मुद्दा पाहणार आहोत. त्याची डेफिनेशन आहे पहा. फेल्युअर ऑफ fully developed, mature, viable seed to germinate even under favorable condition. सीड डॉर्मन्सी याचा अर्थ आपल्याला सांगायचा झाला तर आपण त्या बियाण्याची सुप्तावस्था असं आपण म्हणू शकतो. आणि डेफिनेशनमध्ये काय दिलेलं आहे तर फेल्युअर ऑफ फुल्ली डेव्हलप्ड, मॅच्युअर, व्हायबल सीड टू जर्मिनेट अंडर द फेवरेबल कंडिशन. म्हणजेच जे सीड की जे पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे, परिपक्व झालेलं आहे, मॅच्युअर आहे आणि व्हायबल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे आणि त्याच्या जर्मिनेशनसाठी, त्याच्या ग्रोथसाठी, उगवण्यासाठी फेवरेबल कंडिशन आहे, तरीसुद्धा ते फेल्युअर होते जर्मिनेट व्हायसाठी. त्याला आपण सीड डॉर्मन्सी असं म्हणणार. किंवा दुसरी डेफिनेशन आहे पहा. इनएबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इवन आफ्टर रिसिविंग फेवरेबल एन्व्हायरमेंट. इनएबिलिटी म्हणजेच त्याच्यामध्ये ॲबिलिटी नाही. कशासाठी तर जर्मिनेशन होण्यासाठी, सीड जर्मिनेशन इवन आफ्टर रिसिविंग द फेवरेबल एन्व्हायरमेंट. म्हणजेच जे वातावरण आहे ते वातावरण जरी फेवरेबल असेल तरी ते सीड जर्मिनेट होत नाही किंवा उगवून येत नाही. त्यालाच आपण सीड डॉर्मन्सी असं म्हणणार आहेत. त्याच्यामध्ये पहा त्याचे टाईप्स आहे. टाईप्स ऑफ सीड डॉर्मन्सी: प्रायमरी डॉर्मन्सी, सेकंडरी डॉर्मन्सी, एक्झोजिनस डॉर्मन्सी, एंडोजिनस डॉर्मन्सी आणि कंबाइंड डॉर्मन्सी. त्याचे टाईप्स आहेत. आता एक एक टाईप्स आपण त्याचे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे प्रायमरी डॉर्मन्सी. द व्हायबल सीड दॅट डज नॉट जर्मिनेट इमिजिएटली आफ्टर मॅच्युरिटी अंडर फेवरेबल कंडिशन. काय म्हटलेलं आहे? द व्हायबल सीड डज नॉट जर्मिनेट इमिडिएटली आफ्टर मॅच्युरिटी अंडर फेवरेबल कंडिशन. म्हणजे ज्या सीडमध्ये ओलावा आहे, जिवंतपणा आहे, तर ते सीड जरी वातावरण अनुकूल असेल तरीसुद्धा पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर किंवा पूर्ण परिपक्व झाल्यानंतर जर्मिनेशन होत नाही किंवा उगवून येत नाही. इट जर्मिनेशन फेवरेबल कंडिशन आफ्टर रेस्टिंग पिरियड नोन ॲज अ प्रायमरी डॉर्मन्सी. मग ते जर्मिनेशन कधी होते किंवा उगवून कधी येते तर त्याचा जो रेस्टिंग पिरियड आहे किंवा त्याची जी सुप्तावस्था आहे ती पूर्ण झाल्यानंतरच ते उगवून येते बियाणं. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? प्रायमरी डॉर्मन्सी असं म्हणणार आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सेकंडरी डॉर्मन्सी. सीड हाऊएवर कॅन बिकम डॉर्मंट इफ दे आर प्लेस्ड in unfavorable condition for some time. Seed, however, can become dormant if they are placed in unfavorable condition for some time. म्हणजेच सेकंडरी डॉर्मन्सीमध्ये काय म्हटलेलं आहे की जर अनफेवरेबल कंडिशनमध्ये जर वातावरण फेवरेबल नसेल
अनुकूल नसेल आणि त्या कंडिशनमध्ये काही कालावधीसाठी आपण ते सीड ठेवले किंवा बियाणे ठेवले तर त्या दरम्यान काही कालावधीसाठी सीड डॉर्मंट होतात किंवा त्यांना सुप्तावस्था येते. अँड धिस टाईप ऑफ इंड्यूस्ड डॉर्मन्सी इज टर्म ॲट सेकंडरी डॉर्मन्सी. यालाच काय म्हटलेलं आहे? सेकंडरी डॉर्मन्सी. इट कॅन बी इंड्यूस्ड हाय व्हेरी लो टेम्परेचर, हाय कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेट अँड अब्सेन्स ऑफ लाईट. इट कॅन बी इंड्यूस्ड म्हणजे कशामुळे इंड्यूस झालेली आहे ती किंवा कशामुळे त्याच्यामध्ये डॉर्मन्सी आलेली आहे, तर टेम्परेचर कमी असेल आणि कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा लाईट अब्सेन्स असेल, प्रकाशाची कमतरता असेल, तर त्यामध्ये सेकंडरी डॉर्मन्सी येऊ शकते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे एक्झोजिनस डॉर्मन्सी. धिस इज ड्यू टू सीड फॅक्टर्स विच आर लोकेटेड outside of the embryo. These causes of this type of dormancy are physical, chemical and mechanical. आता एक्झोजिनस डॉर्मन्सी म्हणजे काय, तर यामध्ये काही जे फॅक्टर्स आहेत तर हे एम्ब्रिओच्या आउटसाईडला म्हणजे ज्यामधून त्या सीडचं ग्रोथ होणार असते, उगवण होणार असते तो एम्ब्रिओ, तर त्या एम्ब्रिओच्या आउटसाईडला सभोवताली काही फॅक्टर्स आहेत जे लोकेटेड त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे त्यामध्ये डॉर्मन्सी येऊ शकते. त्याला म्हणणार एक्झोजिनस डॉर्मन्सी. आता यामध्ये कोणकोणते कॉजेस आहेत किंवा कोणकोणती कारणं आहेत, तर आहे फिजिकल, केमिकल आणि मेकॅनिकल. फिजिकलमध्ये बघा, सीड कोड्स आर इम्परमिएबल टू वॉटर अँड गॅसेस. याचा जो सीड कोट आहे तर त्या सीड कोटच्या आतमध्ये किंवा तो सीडकोट इतका टणक आहे की त्याच्या आतमध्ये पाणी किंवा गॅसेस कुठल्याही प्रकारच्या एंटर करू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, इम्परमिएबल. सेकंड आहे केमिकल. सर्टन टाईप्स ऑफ इनहिबिटर्स ऑफ जर्मिनेशन्स आर प्रेझेंट इन सीडकोट. काही वेळेस जे काही केमिकल इनहिबिटर्स आहेत तर ते जर्मिनेशनला अटकाव करतात आणि ते खुद्द सीडकोटमध्येच प्रेझेंट असतात किंवा सीडकोटमध्येच आढळतात. तिसरं आहे मेकॅनिकल. धिस मे बी ड्यू टू मेकॅनिकल रेझिस्टन्स ऑफ सीडकोट टू जर्मिनेशन. आणि काही वेळेस काही मेकॅनिकल गोष्टी आहेत, मेकॅनिकल रेझिस्टंट आहे, मेकॅनिकल अटकाव करणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या जर्मिनेशनसाठी अटकाव करतात किंवा अडथळा आणतात. तर याला आपण म्हणणार एक्झोजिनस डॉर्मन्सी. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो आहे एंडोजिनस डॉर्मन्सी. धिस टाईप ऑफ डॉर्मन्सी इज ड्यू टू फॅक्टर्स लोकेटेड इन द एम्ब्रिओ. दिस टाईप ऑफ डॉर्मन्सी इज ड्यू टू फॅक्टर्स लोकेटेड इन द एम्ब्रिओ. म्हणजे एंडोजिनसमध्ये जे काही फॅक्टर्स आहेत तर ते एम्ब्रिओमध्येच लोकेटेड आहे, सीडच्या आतमधल्या भागामध्येच लोकेटेड आहे. ड्यू टू लो और हाय टेम्परेचर रिक्वायरमेंट, इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ इन द सीड, लाईट डिपेंडंट डॉर्मन्सी, रिक्वायरमेंट ऑफ टेम्परेचर. याचे काही कारणं दिलेली आहे. कोणकोणते फॅक्टर आहे पहा. ड्यू टू लो और हाय टेम्परेचर म्हणजे जर कमी जास्त तापमानाची गरज असेल तर त्यामुळे डॉर्मन्सी येऊ शकते, किंवा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट इनकम्प्लीट असेल, सीडमध्ये पूर्ण ग्रोथ झालेली नसेल, पूर्ण वाढ झालेली नसेल तर त्या कारणामुळे डॉर्मन्सी येऊ शकते, किंवा लाईट डिपेंडंट डॉर्मन्सी, की काही डॉर्मन्सी किंवा काही सुप्त अवस्था जी आहे जी लाईटवरती डिपेंड आहे किंवा ज्याला सूर्यप्रकाश लागतो तर तो जर नसेल तर डॉर्मन्सी येऊ शकते. आणि रिक्वायरमेंट ऑफ टेम्परेचर, पुरेशा प्रमाणामध्ये जे काही टेम्परेचर लागणार आहे, जे काही तापमान लागणार आहे ते जर नसेल तर डॉर्मन्सी येऊ शकते. आणि पाचवा टाईप्स आहे कंबाईंड डॉर्मन्सी. धिस डॉर्मन्सी मे बी ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ 2 or more फॅक्टर. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे 4 मुख्य टाईप्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी डॉर्मन्सी असेल, सेकंडरी डॉर्मन्सी असेल, एक्झोजिनस डॉर्मन्सी असेल किंवा एंडोजिनस डॉर्मन्सी असेल, तर ह्याचं कॉम्बिनेशन
दोन ह्याचं किंवा दोनपेक्षा जास्त फॅक्टरचं कॉम्बिनेशन, त्यालाच आपण काय म्हणणार, कंबाईंड डॉर्मन्सी असं म्हणणार आहे. तर आपण ह्या स्लाईडमध्ये काय पाहिलेलं आहे बघा, सीड डॉर्मन्सी, त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाईप्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एनलिस्ट द टाईप्स ऑफ सीड डॉर्मन्सी ऑर डिफाईन द सीड डॉर्मन्सी, इनएबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इवन आफ्टर रिसिविंग फेवरेबल एन्व्हायरमेंट. त्याला आपण काय म्हणणार, डॉर्मन्सी किंवा सीड डॉर्मन्सी असं म्हणणार. आता ह्याच्यामध्ये बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ डॉर्मन्सी आहे की ही जी सुप्तावस्था आहे याचे काही फायदेसुद्धा आहेत, त्याला आपण ॲडव्हान्टेजेस म्हटलेलं आहे. पहिलं काय आहे ॲडव्हान्टेजेस, तर इट हेल्प द सीड टू सर्वाईव्ह अंडर अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन. काही वेळेस जर त्या बियाण्याची सुप्तावस्था असेल आणि वातावरण अनुकूल नसेल, फेवरेबल नसेल, त्यालाच आपण अनफेवरेबल म्हणतो, तर त्या कंडिशनमध्ये ते सीड्स किंवा ते बियाणे जिवंत राहू शकते. हा एक फायदा किंवा हे एक ॲडव्हान्टेजेस डॉर्मन्सीचं आपल्याला सांगता येईल. दुसरं काय म्हटलेलं आहे, डॉर्मन्सी प्रोटेक्ट द व्हायबिलिटी ऑफ सीड ड्युरिंग द पिरियड ऑफ ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज. आता एखाद्या बियाण्यांची किंवा सीडची डॉर्मन्सी जर त्या कालावधीमध्ये असेल कुठल्या, तर ज्या दरम्यान ट्रान्सपोर्टेशन आपण त्याचं करत असू किंवा स्टोरेज करत असू, तर त्या दरम्यान डॉर्मन्सी असेल तर त्याचा जिवंतपणा किंवा त्याची व्हायबिलिटी ही टिकून राहू शकते. तर तोसुद्धा एक फायदा डॉर्मन्सीचा आपल्याला सांगता येईल. ऑन अकाउंट ऑफ डॉर्मन्सी द क्रॉप्स like potato, onion, etc. can be kept in cold storage in good condition for longer period of time. यामध्ये सुद्धा जे काही पेरिशेबल क्रॉप्स आहे, यामध्ये कांदा असेल, बटाटा असेल, तर जर वातावरण ढगाळ असेल, टेम्परेचर कमी असेल, तर याला कोंब येतात आणि जर्मिनेशन होऊ शकते. पण जर याची डॉर्मन्सी असेल तर आपण कोल्ड स्टोरेजमध्ये आपण काही कालावधीसाठी त्यांना स्टोरेज करून ठेवू शकतो. तर हाही डॉर्मन्सीचा फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चौथा मुद्दा काय म्हटलेला आहे, सीड डॉर्मन्सी इज हेल्पफुल टू प्रिव्हेंट प्री हार्वेस्ट स्प्राउटिंग इन सिरियल ड्यू टू द वेटेड हेड्स. तर यामध्ये सीड डॉर्मन्सी कशासाठी हेल्पफुल आहे किंवा कशासाठी मदत होते त्याची, तर प्री हार्वेस्ट स्प्राउटिंग म्हणजे काही वेळेस एखादं पीक हार्वेस्टिंग स्टेजला आलेलं आहे किंवा प्री हार्वेस्ट स्टेजला आहे, हार्वेस्टिंग आपल्याला करायची आहे, पण सिरियल क्रॉपमध्ये जर त्याचे हेड वेटेड असतील किंवा त्याचं वरचं आवरण जर ओलसर असेल, तर त्याचं जर्मिनेशन त्या ठिकाणीच होऊ शकते. आणि जर अशा वेळेस त्याची डॉर्मन्सी असेल तर त्याची हानी होण्यापासून किंवा ते वाया जाण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. तर एक 4 ॲडव्हान्टेजेस आपण कशाचे पाहिलेले आहे, डॉर्मन्सीचे पाहिलेले आहे. त्यानंतर आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहूया. द सीड कॅनॉट बी यूज्ड फॉर प्लॅन्टिंग टिल द डॉर्मन्सी पिरियड इज ओव्हर ऑर ब्रोकन आर्टिफिशियली. सीड कॅनॉट बी यूज्ड फॉर प्लॅन्टिंग, जे काही सीड्स आहे तर ते प्लॅन्टिंगसाठी आपण यूज करू शकत नाही. कुठपर्यंत, टिल द डॉर्मन्सी पिरियड इज ओव्हर ऑर ब्रोकन आर्टिफिशियली, जोपर्यंत आपण आर्टिफिशियली ब्रोकन करू शकत नाही, म्हणजे आपण यामध्ये नॅचरली न करता आर्टिफिशियली आपल्याला डॉर्मन्सी ब्रोकन करावी लागते किंवा डॉर्मन्सी ब्रेक करावी लागते. त्यानंतरच आपण त्याची लागवड करू शकतो. Eradication of hazardous weed is impossible as such seed may be remain dormant for longer period of time in soil. आता यामध्ये जे काही वीड सीड आहे किंवा तणांचे जे बियाणे आहेत, तर त्याचं इरॅडिकेशन की जे हॅझार्डस आहेत, जे फार हानिकारक आहे, त्याचं इरॅडिकेशन आपण त्याचा डॉर्मन्सी पिरियड असेल तर आपण करू शकत नाही. कारण असे जे तणांचे बियाणे आहे किंवा बीडसीड आहे, ह्याचा डॉर्मन्सी पिरियड हा खूप कालावधीसाठी असतो जमिनीमध्ये आणि त्याचं इरॅडिकेशन आपण इझिली करू शकत नाही. तिसरं आहे सीड जर्मिनेशन मे बी पुअर. सीड जर्मिनेशन मे बी पुअर इफ सोन बिफोर द कंप्लीट एक्सपायरी ऑफ डॉर्मन्सी
ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज बाय द फार्मर. आणि यामध्ये सीड जर्मिनेशन जे असेल, बियाण्यांची उगवण क्षमता असेल, ही खूप कमी प्रमाणामध्ये असते. जर इफ काय म्हटलं, इफ सोन बिफोर द कंप्लीट एक्सपायरी, जर फार्मरला माहीत नसेल की त्याचा डॉर्मन्सी पिरियड कुठपर्यंत आहे आणि त्याच्या आधीच त्यांनी पेरणी केली असेल तर त्याचं जर्मिनेशन हे होत नाही किंवा चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि हे जर फार्मरला माहिती नसेल, त्याला नॉलेज नसेल याबद्दल, तर ते बियाणे वाया जाऊ शकते. तर हे डिसॲडव्हान्टेजेस आपण डॉर्मन्सीचे पाहिलेले आहेत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण काय पाहिलेलं आहे, सीड डॉर्मन्सी, त्याची डेफिनेशन, त्याचे एक 5 टाईप्स आपण पाहिलेले आहेत. प्रायमरी डॉर्मन्सी, सेकंडरी डॉर्मन्सी, एक्झोजिनस डॉर्मन्सी, एंडोजिनस डॉर्मन्सी आणि कंबाईंड डॉर्मन्सी. आणि ह्या जे टाईप्स आहेत त्याचे डिटेलिंग आपण पाहिलेली आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील आणि अगदी सोपे आहेत. नोट्स तुम्ही लिहिल्या असाल अशी मी अपेक्षा करते. काही डाऊट्स जर असतील तर आपण उद्याच्या गुगल मीटमध्ये डाऊट्स सॉल्व करणार आहोत. थँक्यू.